पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात प्रसारित करत आहोत पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 24वा। अभिवाचक जयंत ठोंबरे। विजापूर मोगल मराठ्यांच्या जबड्यात या मोहिमेत मिर्झा राजांना मदत करण्याकरता महाराज 9000 मराठी फौज घेऊन निघाले। संभाजीराजा अगदीच लहान असल्यामुळे त्यांना बरोबर जरी घेतलं नव्हतं तरी कराराप्रमाणे त्यांच्या नावाची मराठी फौज त्यांनी घेतली होतीच। आपला सरसेनापती नेतोजी पालकर यासही त्यांनी बरोबर घेतले आणि राजगड सोडला। तो दिवस होता 19 नोव्हेंबर 1665। दुसऱ्या दिवशी पुरंदरच्या पायथ्यापासून मिर्झा राजे कूच करणार होते। सर्व तयारी जय्यत झाली होती। महाराज दाखल झाले। मिर्झा राजांना मोठा आनंद झाला। महाराजांना बादशहाची कामगिरी सांगण्याकरता पहिलीच संधी या मोहिमेत आपल्याला मिळणार होती। दुसऱ्या दिवशी मोगल बादशाहीची प्रचंड सेना विजापूरच्या दिशेने कूच करून निघाली। मिर्झा राजांच्या हुकुमतीखाली 2 बाजूस 2 शिवाजी चालले होते। 2 शिवाजी म्हणजे कोण? एक खुद्द शिवाजी महाराज आणि दुसरा नेतोजी पालकर। मिर्झा राजे, औरंगजेब आणि सर्वच लोक नेतोजी पालकरास दुसराच शिवाजी समजत असत। नेतोजी पालकराबद्दल एवढा मोठा दरारा निर्माण झाला होता। दर कूच दर मजल फौजा पुढे चालल्या होत्या। जागोजाग मुक्काम पडत होता। मिर्झा राजांची आणि महाराजांची बोलणी होत होती। मिर्झा राजे आपल्या मनातल्या गोष्टी महाराजांपाशी काढीत होते। दिल्ली दरबारात चला आणि बादशाह आलमगीरांना भेटा। महाराजांना ते आपल्या दृष्टिकोनातून फार मोठी प्रलोभने दाखवित होती। बादशहांच्या पूर्ण कृपेचा तुम्हाला लाभ होईल। जर तुम्ही प्रत्यक्ष एकदा बादशहांची बोलून भेटून आलात तर दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकून घेण्यासाठी बादशहांकडनं तुम्हाला पैसा आणि युद्ध साहित्याचा हवा तेवढा पुरवठा होईल। तुम्ही दख्खनचे निर्वेद मालकच व्हाल। फक्त दयाळू बादशहांचे निष्ठावंत जहागीरदार, निष्ठावंत मनसबदार, निष्ठावंत सरदार या नात्यानं काय नैमित्तिक निर्माण होईल तेवढी कामगिरी तुम्ही केली की मग झालं काम। पण मोगली धनाच्या आणि प्रचंड युद्ध सामानाच्या आणि सैन्याच्या जोरावर तुम्ही तुमचे दख्खनमधले शत्रू कायमचे नाहीसे करू शकाल। तुमचेही वैभव वाढेल, बादशहाचेही साम्राज्य वाढेल। पहा, विचार करा। बादशाह तुमचा सन्मान करून तुम्हाला लगेच पुण्यास येण्यासाठी निरोप देतील। वैभवशाली बादशहाची व्यर्थ भांडणात स्वतःचा नाश करून घेण्यापेक्षा हा मार्ग हिताचा आहे, मोठेपणाचा आहे। दिल्ली दरबारात फार मोठ्या मानाचे सरदार बनाल अशी कितीतरी आश्वासनं आमिष मिर्झा राजे महाराजांना दाखवित होते। आणि काही अप्रत्यक्ष पुराव्यावरून असे दिसतेही की मिर्झा राजांनी महाराजांना असेही आश्वासन दिले की तुम्हाला बादशाह सबंध मोगली दख्खनची सुभेदारीही बहाल करतील। आणि महाराज खरोखरच मिर्झा राजांच्या आग्रहाचा आता हळूहळू सहानुभूतीने विचार करू लागले। मिर्झा राजांना महाराजांचा स्वाभिमानी सिंह स्वभाव थोडासा तरी उमगला होताच। बादशहांबद्दल शिवाजी राजांच्या मनात चीड आहे आणि अविश्वासही आहे हेही त्यांनी ओळखलं होतं। पण आपल्या मनात असलेला हेतू आग्रहानं आणि सातत्यानं शिवाजी राजांना पटवून दिला तर दिल्ली दरबारात जाण्यास हा महापराक्रमी मराठी वीर जरूर तयार होईल। आणि आजपर्यंत उगीच वेड्या कल्पनांच्या मागे धडपडण्यात याची जी शक्ती आणि आयुष्य व्यर्थ चाललं आहे त्याचं खरोखरी चीज होईल। खोळ्यासारखं स्वराज्य करीत हा मृगजळामागे धावतोय। याच्या सर्व तेजाचे खरे चीज बादशहाच्या सेवेत राहूनच होईल। खरोखरच मिर्झा राजांना महाराजांबद्दल ही कळकळ आणि ही हळहळ वाटत होती। खरोखरच मिर्झा राजांनी महाराजांचा खरा आत्माच ओळखलाच नव्हता। मनातून महाराजांनाही वाटत होते की काय या महान कर्तबगार मिर्झा राजांचं आयुष्य मोगलांच्या गुलामगिरीत वाया जातंय आणि आजवर गेलंय। आणि मिर्झा राजांना महाराजांबद्दल तसं वाटत होतं। त्यांनी आता महाराजांचे आणि औरंगजेबांचे परमहित साधण्याचा मनोमन चंग बांधला होता। जर आपण या राजकारणात यशस्वी झालो तर शिवाजी राजे आणि औरंगजेब या दोघांच्याही हृदयात आपणास सर्वश्रेष्ठ स्थान मिळेल आणि आपल्या 50 वर्षाच्या यशावर हा कळसच चढेल अशी मिर्झा राजांना खात्री वाटत होती।
औरंगजेबाच्या दरबारात जाण्याची कल्पनाही मनात न आणणाऱ्या शिवाजी महाराजांच्या मनातही आता या गोष्टींवर विचारमंथन सुरू झालं. महाराजांनाही असं वाटू लागलं की खरोखरच जर औरंगजेबाकडून दक्षिणेच्या दोन्ही पातछाया बुडवण्यासाठी सर्व साहित्य साधनांचा प्रचंड पुरवठ्यानिशी पैशानिशी आपलीच योजना केली गेली तर उत्तमच होईल. दक्षिणेतले आपले 2 शत्रू औरंगजेबाच्या खर्चानं नाहीसे करता येतील. सबंध दख्खन सुब्याचीही जर आपणास सुभेदारी मिळाली तर अधिकच उत्तम. औरंगजेबाचा मांडलिक मनसबदार म्हणून प्रथम ताबा घेऊन स्थिरस्थावर करू, बळकट बनू आणि मग एक दिवशी औरंगजेबालाही उडवून लावून आपण प्रचंड स्वराज्याचे धनी म्हणूनच उरलेल्या मोगलशाहीची झुंज मांडू. उघड उघड लढा देऊन स्वराज्य संवर्धन फार होऊ शकत नाही. फारच मंदगतीने स्वराज्याची प्रगती होते आणि यावर पुन्हा शत्रूंच्या भयंकर स्वाऱ्या होऊ लागल्या की तीही प्रगती खुंटते. पुरंदरच्या तहासारखा आघात झाला की ही प्रगती साफ छाटली जाते. आता एक वेळ एक नवा प्रयोग करून पाहूया. मिर्झा राजांच्या म्हणण्याप्रमाणे खरोखरच जर औरंगजेब आपल्याला कृपा करणार असेल तर त्या कृपेचा आपण आपल्या अंतिम ध्येयाच्या दृष्टीने पाहूया उपयोग करून. महाराजांच्या धाडसी विचारसरणीचा हा असा आशय होता. महाराजांच्या मनात आणखीही एक गोष्ट साधावयाची होती. ती म्हणजे जंजिऱ्याच्या सिद्धीच्या ताब्यात असलेल्या जंजिऱ्याचा किल्ला मिळवून सिद्धीचे मूळ आणि बळ पार नाहीसे करावयाचे. आजपर्यंत महाराजांनी फारच मोठा प्रयत्न त्यासाठी केला पण यश आले नाही. औरंगजेबाच्या भेटीतून ही गोष्ट साध्य होणे शक्य आहे असं त्यांना वाटत होतं. कारण सिद्धी हा औरंगजेबाचा चाकर बनला होता. पण औरंगजेब भयंकर दगाबाज, कपटी आणि क्रूर आहे. त्याचा विश्वास धरावा तरी कसा? परंतु स्वतः मिर्झा राजे आपल्या सुरक्षिततेची हमी घेतायत ना. त्यांचा पुत्र रामसिंह दिल्लीत आहे. रामसिंह आणि स्वतः मिर्झा राजे आपल्या प्राणरक्षणास जामीन राहत आहेत. हा राजपुताचा शब्द आहे. दगा होणार नाही. आणि प्रत्यक्ष जाऊन पाहूच या की एकदा मोगल दरबार आणि औरंगजेब हे काय प्रकरण आहे ते. हा 100-125 वर्ष झाली. हे कुठले कोण उपरे मोगल आपल्या मुलखात येऊन एवढ्या जबरेने हिंदुस्थानात राज्य करतायत. पाहू तरी एकदा यांचे खरे अंतरंग. राजपूत त्यांच्या पुढे एवढे दीन लीन बनतात. आहे तरी काय हा विस्मयजनक प्रकार. एकदा प्रत्यक्षच नाडी पाहून येऊ. जमले तर राजकारण, नाही तर शिक्षण. सुखरूप येऊ एवढे वचन तर आहेच. मोगलशाहीचा अभ्यास घडेल तो तरी खास वाया जाणार नाही. स्वराज्याच्या उद्योगास उपयोगीच पडेल. महाराजांची भूमिका या आशयाची होती. आणि आता औरंगजेबाची भूमिका. शिवाजीने दिल्लीला यावे किंवा त्याला आपण बोलवावे असा विचार औरंगजेबाच्या डोक्यात कधीही उगम पावला नाही. शिवाजीने औरंगजेबाच्या भेटीसाठी यावे ही कल्पना औरंगजेबाची नव्हे, ही मूळ कल्पना मिर्झा राजांचीच. औरंगजेबाने आपल्या एकाही पत्रात शिवाजीला माझ्याकडे पाठवा आणि त्यासाठी त्याला अमुक तमुक वचने द्या असं मिर्झा राजांना अजिबात लिहिलेलं नव्हतं. मिर्झा राजांचेच पहिले पत्र औरंगजेबाला गेलं होतं की शिवाजीला तुमच्या दर्शनासाठी पाठवतो. त्याच्यावर कृपा करून त्याला निरोप द्यावा. दक्षिणेतील स्वाऱ्यात शिवाजीचा त्यामुळे आपणास फार मोठा उपयोग होणार आहे. मिर्झा राजे शिवाजीला आपल्या भेटीसाठी पाठवण्याची इच्छा व्यक्त करतायत हे पाहून त्या औरंगजेबाच्या भयंकर पाताळयंत्री खुनशी डोक्यात काही सरळ सद्भाव निर्माण झाला नाही. शिवाजीला आमच्याकडे पाठवा असे त्याने आधी चटकन कळवलेही नाही. तो गप्पच राहिला. आपल्या मनात काय आहे हे तो कोणालाही कळू देत नसे. त्याप्रमाणे या बाबतीतही त्याने कोणालाही आपले मत आणि धोरण कळू दिले नाही. मिर्झा राजांची पत्रे येतच होती की शिवाजीला आपणाकडे मी पाठवतो तरी परवानगी पाठवावी. मिर्झा राजे मात्र औरंगजेब विश्वासघात करणार नाही, तुमच्या जीवितास धोका होणार नाही असे आश्वासन आणि वचन महाराजास वारंवार देत होते. मिर्झा राजांची पत्रे पूर्वीपासूनच या राजकारणासाठी दिल्लीत जात होती. मिर्झा राजांची फौज विजापुराकडे निघाली होती. नीरा नदी ओलांडली आणि विजापूरकरांची हद्द सुरू झाली. अगदी तोंडावर पहिला मुलूक लागला फलटणचा. फलटणला विजापूरकरांचे सरदार नाईक निंबाळकर हे होते. महादजी नाईक निंबाळकर हे प्रत्यक्ष महाराजांचे जावई होते. पण आता इथे कसलं नातं होतं? मिर्झा राजांनी महाराजांना आघाडी सांगितली. महाराजांनी नेतोजीला हुकूम दिला,
नेतोजी पालकराच्या फौजा निघाल्या. नेतोजीने पहिल्या धडकेत फलटण जिंकलं. तो दिवस होता 7 डिसेंबर 1665. लगेच नेतोजीनं ताथोडा गडावर चाल केली. तोही किल्ला जिंकला. तशी चाल करीत नेतोजी पुढे गेला आणि 8 दिवसात त्याने विजापूरकरांचे खटाव हे ठाणे जिंकले. सुमारे 16 डिसेंबर 1665च्या दरम्यान. त्यानंतर अगदी लगेच मंगळवेढ्याचा किल्लाही नेतोजीने जिंकला. हे विजय नेत्रदीपकच होते. एवढे जिंकायला मोगली सरदारांना निदान महिना तरी लागला असता. मिर्झा राजांनी या विजयाच्या बातम्या औरंगजेबाला भराभर पाठवल्या. या बातम्या अत्यंत भरधाव गतीनं दिल्लीत जात होत्या. मिर्झा राजांनी महाराजांच्या मदतीचे आणि निष्ठेचे कौतुक बादशहाला लिहिले आणि कळवले की आपण शिवाजी राजांना शाबासकी, गौरवाचा पोशाख, मानाचे शस्त्र पाठवा, म्हणजे शिवाजीराजे बादशहाच्या सेवेत अधिकच मन घालतील, त्यांना प्रोत्साहन मिळेल. लगेच औरंगजेबानं नेपथ्य सूचनेनुसार एक कृपापत्र, मानाचा पोशाख, एक जडावाची कट्यार ही महाराजांसाठी पाठवून दिली. त्याने पाठवलेल्या पत्राचा हिंदवी तर्जुमा असा: तुम्ही फौजेसह शाही लष्करात आहात आणि ताथोडा, फलटण हे किल्ले विजापूरकरांकडील होते ते घेतलेत, म्हणून राजे जयसिंह यांनी लिहिल्यावरून तुम्हाला शाबासकीस कारण झाले. सबब तुम्हाकरता एक उत्तम पोशाख, एक जडावाची कट्यार पाठवली आहे. या लाभाचा संतोष मानून इतप्पर या स्वारीत जितकी कोशिश कराल तितके पहिल्यापेक्षा अधिक कृपेस कारण होईल. औरंगजेबाची ही पत्रे, कृपा आणि मिर्झा राजांची ही असली मध्यस्थी पाहून महाराजास काय वाटत असेल कोण जाणे. बहुधा दया वाटत असेल, कीव येत असेल. विजापूरकरांच्या प्रत्यक्ष फौजेशी अजून मोगली फौजेची गाठ पडलेली नव्हती. विजापुरात प्रचंड तयारी चालू होती. सर्व लहान मोठे सरदार विजापुरात फौजेसह जमा झाले होते. सरदारांची ही यादी फारच लांबलचक आहे. बादशाह आदिलशाह स्वतः लक्ष घालीत होता. तोफखाना आणि दारुगोळा अपार जमवला होता. विजापूर शहराच्या तटावर तोफा सज्ज केल्या होत्या. त्यात मुल्क मैदान, लांडा कसाब, दुराठी, गंजखाना, नौकजी, कडक बिजली वगैरे तोफा तर फारच प्रचंड होत्या. तोफांची दाटी झाली होती. एके दिवशी स्वतः आदिलशाह बादशाह अली बुर्जावर आला. आपल्या तुफानी फौजेची त्यांनी पाहणी केली. आपल्या सरदारास प्रोत्साहन दिले. शर्जा खान नावाच्या एका नामवंत सरदारास सरसेनापतीपद दिलं आणि सर्वांना उद्देशून अत्यंत जोरदार भाषेत त्यांनी भाषण केलं. बादशहाच्या या भाषणाचा विलक्षण परिणाम त्यांच्या लोकांवर झाला. मिर्झा राजांशी, शिवाजीशी आणि दिलेर खानाशी प्राणपणाने लढून त्यांचा पराभव उडवू अशी ईर्ष्या त्यांच्यात निर्माण झाली. फौजेच्या हालचालीस शर्जा खानानं आरंभ केला. स्वतः तो मोठी फौज घेऊन आणि बडे बडे सरदार घेऊन निघाला. श्रोते हो, पुस्तक अभिवाचनाच्या कार्यक्रमात पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाच्या उत्तरार्धाचा भाग 24वा आज आपण ऐकलात. रसिक हो, आपल्याला हे पुस्तक अभिवाचन आवडतंय, भावतंय, ऐकावंसं वाटतंय हे आपण दिलेल्या कमेंट्सवरनं लक्षात येतच आहे. पण आपण आपल्या याविषयीच्या कमेंट्स, प्रतिक्रिया आम्हाला रेकॉर्ड करूनही पाठवू शकता. या पुस्तक अभिवाचनासाठी येणाऱ्या प्रतिक्रियांवर आधारित प्रतिसाद या विशेष कार्यक्रमात त्याचा नक्कीच समावेश केला जाईल. मग आता त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 94 222 55 909. क्रमांक पुन्हा एकदा ऐका, 9422 55909. तसंच तुम्ही ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे image27@gmail.com. IMAGEAD27@gmail.com. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया रेकॉर्ड करून आम्हाला नक्की पाठवा. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघतो आहोत. आणि आता जाता जाता रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी, त्याचं वेळोवेळी नोटिफिकेशन मिळवण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा. आणि हो, रेडिओ जयंतच्या या यूट्यूब चॅनलचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. तेव्हा लगेचच रेडिओ जयंतला सबस्क्राईब करा.